नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य हे खालीलपैकी काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, यतो धर्मस्ततो जय। तर मुंबई उच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य हे यतो धर्मस्ततो जय असं आहे। तर या ब्रीदवाक्याचा अर्थ असा होतो की जेथे धर्म आहे तेथे विजय आहे असा होतो। तर सत्यमेव जयते हे जे आहे तर ते भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य आहे। काय? सत्यमेव जयते हे भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, फकीरा ही प्रसिद्ध गाजलेली कादंबरी कोणाची आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, अण्णाभाऊ साठे। तर पहा, फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे। तर या कादंबरीसाठी त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळालेला होता। प्रश्न क्रमांक तिसरा, पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झालेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 1526। म्हणजेच 21 एप्रिल 1526 या दिवशी बाबर आणि इब्राहिम लोदी 21 एप्रिल 1526 मध्ये बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये पानिपतची पहिली लढाई झालेली होती। प्रश्न क्रमांक चौथा, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हे कोणाच्या पुतळ्याचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, छत्रपती संभाजी महाराज। तर स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हे छत्रपती संभाजी महाराज या पुतळ्याचे नाव आहे। तर हा जो पुतळा आहे तर तो कोणत्या शहरामध्ये आहे? तर ते पुणे या शहरामध्ये आहे। कुठे? पुणे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुलाबा किल्ला स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, रायगड। तर महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये कुलाबा हा किल्ला स्थित आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेचे संरक्षक गार्डियन कोणाला मानले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालय। तर आपल्या भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावण्याचा आणि तिचे संरक्षण करण्याचा अंतिम अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे। प्रश्न क्रमांक 7, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पंडिता रमाबाई। तर पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये कधी? पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये मुंबई या ठिकाणी, कुठे? मुंबई या ठिकाणी विधवा महिलांच्या शिक्षणासाठी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापनाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, संगणकामध्ये माहिती साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, बीट। तर संगणकामध्ये माहिती साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला बीट असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर असे कोणी म्हटलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर असे म्हटलेले होते। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या धातूला राजधातू नोबल मेटल म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, सोने। तर सोने या धातूला राजधातू म्हणून ओळखले जाते। याचा कारण असं आहे की सोने हे जे धातू आहे तर त्यावर हवा, पाणी किंवा अम्लाचा लवकर परिणाम होत नाही आणि तो निसर्गामध्ये शुद्ध स्वरूपात प्रामुख्याने आढळतो।
प्रश्न क्रमांक 11. 1789मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे हेरॉल्ड. तर पहा 1789मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र हे बॉम्बे हेरॉल्ड आहे. तर दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? तर ते बाळशास्त्री जांभेकर यांनी. कोणी? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832मध्ये कधी? 1832मध्ये सुरू केलेले दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 12. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जिनेवा, जे की हे पहा स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. तर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1 जानेवारी 1995मध्ये. कधी? 1 जानेवारी 1995 या दिवशी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे पहा ऑप्शन क्रमांक 2 फर्ग्युसन महाविद्यालय. काय आहे? फर्ग्युसन महाविद्यालय या महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. प्रश्न क्रमांक 14. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 74.04%. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचा एकूण साक्षरता दर हा 74.04 इतका आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारसी आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 दुकान. तर दुकान हा शब्द पहा मूळचा फारसी या भाषेमधला आहे. तर दगड, घोडा आणि हाड हे जे 3 शब्द आहेत तर ते पहा देशी शब्द आहेत. कोणते आहेत? देशी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 16. भारताचे अणुऊर्जा खाते हे खालीलपैकी कोणाच्या प्रशासनाखाली येते? तर भारताचे अणुऊर्जा हे जे खाते आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान कार्यालय. काय आहे? पंतप्रधान कार्यालय या प्रशासनाखाली येते. प्रश्न क्रमांक 17. आयुष्यमान भारत ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 आरोग्य. तर पहा आयुष्यमान भारत ही जी योजना आहे तर ती जगातली सर्वात मोठी सरकारी अर्थसहाय्यित आरोग्य विमा योजना आहे. तर केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही जी योजना आहे तर ती पहा 23 सप्टेंबर 2018मध्ये. कधी? 23 सप्टेंबर 2018 या दिवशी त्यांनी ही योजना सुरू केलेली होती. तर या योजनेमुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत या योजनेअंतर्गत केले जाते. प्रश्न क्रमांक 18. रत्नाकर मतकर यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अग्निदिव्य. तर रत्नाकर मतकर यांनी हुंडाबळी या विषयावर अग्निदिव्य हे नाटक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 पहा केवल वाक्य. कोणता प्रकार होईल? केवल वाक्य हा प्रकार होईल. प्रश्न क्रमांक 20. अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नंदुरबार. अस्तंबा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. तर अस्तंबा हे जे शिखर आहे तर ते पहा सातपुडा पर्वतरांगेमधलं आहे. कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील महत्त्वाचे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 21. मुंबईमध्ये सन 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे खालीलपैकी कोणी आयोजित केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ॲलन ह्यूम. तर पहा ॲलन ह्यूम यांनी मुंबईमध्ये सन 1885मध्ये. कधी? सन 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे आयोजित त्यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 22. जानेवारी 2025मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित प्रवीण कुमार हा खेळाडू कोणत्या विषयाशी किंवा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 उंच उडी. तर पहा जानेवारी 2025मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित प्रवीण कुमार हा जो खेळाडू आहे तर ते पहा उंच उडी या खेळाशी तो खेळाडू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 वाघ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला कोणता आहे ते सांगायचं आहे. तर वाघ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा वाघेन. कोणता होईल? वाघेन असा होतो. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झालेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1962. तर वसंतराव नाईक पहा वसंतराव नाईक या समितीच्या शिफारसीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 या दिवशी पंचायत राज व्यवस्था ही अंमलात आणलेली होती किंवा सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 25 मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढण्याचे श्रेय डॅश या शास्त्रज्ञास जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 कार्ल लँडस्टेनर. तर मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढण्याचे श्रेय हे पहा कार्ल लँडस्टेनर या शास्त्रज्ञास जाते. तर त्यांनी पहा रक्ताचे ए आणि बी हे गट शोधून काढलेले होते. प्रश्न क्रमांक 26 खाली दिलेल्या शब्दापैकी धनुष्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर धनुष्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पहा ऑप्शन क्रमांक 1 समीरण आहे. काय? समीरण. समीरण याचा अर्थ काय होतो? तर तो वारा होतो. काय होतो? वारा. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध हा लावलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 एडवर्ड जेनर. तर एडवर्ड जेनर यांनी पहा 1796मध्ये 1796मध्ये एडवर्ड जेनर यांनी देवी या रोगावर जगातली पहिली लस ही शोधून काढलेली होती. प्रश्न क्रमांक 28 आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. तर आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे या पद्यपंक्तीतील अलंकार कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा उपमा आहे. कोणता अलंकार? उपमा हा अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 29 सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य कशातून घेतलेले आहे? तर सत्यमेव जयते हे जे भारताचे ब्रीदवाक्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंडक उपनिषद. कशातून? मुंडक उपनिषद यातून ते घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 30 माहितीचा अधिकार अधिनियमात एकूण किती कलमे आहेत? तर माहितीचा अधिकार अधिनियमामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 पहा 31. किती? एकूण 31 कलमे आहेत. प्रश्न क्रमांक 31 भारताची फुलराणी असे कोणत्या महिला खेळाडूस म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सानिया नेहवाल. तर भारताची फुलराणी असे सानिया नेहवाल या महिला खेळाडूला ओळखले जाते. तर सानिया नेहवाल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती बॅडमिंटन. कोणत्या? बॅडमिंटन या खेळाशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 32 पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राष्ट्रपती. तर पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा हा राष्ट्रपती यांच्याकडे प्रदान करतात. प्रश्न क्रमांक 33 झाडांची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी दिसतात? तर झाडांची पाने ही पहा ऑप्शन क्रमांक 1 क्लोरोफिल. काय? क्लोरोफिल या घटकामुळे हिरवी दिसतात. प्रश्न क्रमांक 34 सारे जहां से अच्छा हे राष्ट्रभक्तीपर गीत कोणी लिहिलेले आहे? तर सारे जहां से अच्छा हे जे राष्ट्रभक्तीपर गीत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद इक्बाल. कोणी? मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले गीत आहे. प्रश्न क्रमांक 35 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे पहा ऑप्शन क्रमांक 4 उजनी. कोणते धरण आहे? उजनी हे धरण आहे.